नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संघाचा हाही प्रयत्न चालू आहे सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द काढून टाकण्याचा. ते शब्द नव्हते तेव्हा सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे अभिप्रेतच आहे. भारत हे सेक्युलर राष्ट्र असणं, धर्मनिरपेक्ष राष्ट्र असणं हे अभिप्रेतच आहे. मुळात हे संघाला मान्य नाहीये. तेव्हा अशा संघटनेची शताब्दी झाली काय, 200 वर्ष झाली काय, 500 वर्ष झाली काय, ही संघटना या धर्मनिरपेक्ष देशासाठी धोकादायकच आहे असं स्पष्टपणे म्हणणं भाग आहे. कुठेही भारतामध्ये नोंदणी झालेली नाही. तेव्हा आपल्याला एवढंच म्हणता येईल की ही नोंदणी न झालेली स्वयंसेवी संघटना आहे. तिचे सदस्य किती आहेत याला काही पुरावा नाहीये, पण आपण असं मानूया की पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे ही सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. या निमित्ताने मोदी सरकारने एक नाणं आणि पोस्टाचं तिकीटही प्रसिद्ध केलं आहे. या नाण्याला आणि तिकिटाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि काँग्रेस पक्षानं विरोध केलेला आहे. कारण हे तिकीट आणि हे नाणं धर्मनिरपेक्ष भारताच्या परंपरेत बसत नाही असं या सर्वांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धार्मिक विचाराने काम करणारी संघटना आहे, एका धर्मासाठी काम करणारी संघटना आहे. त्यामुळे सरकारने अशा संघटनेसाठी नाणं किंवा तिकीट काढणं हे संविधान विरोधी आहे असं टीकाकारांचं म्हणणं आहे. मित्रहो, राष्ट्रसंघाची जी 100 वर्ष आहेत ती वाटचाल आपण तपासायला हवी. राष्ट्रसंघ प्रभावी आहे, सध्या सरकारमध्ये आहे, त्यामुळे त्याला सत्तेचं पाठबळ आहे याविषयी काही शंका नाही. पण एखाद्या संघटनेची 100 वर्ष होतात तेव्हा त्याची वाटचाल समाजाला लाभदायक आहे का, समाजाचं हित या वाटचालीने साधलं आहे का, हे तपासणं गरजेचं ठरतं. राष्ट्रसंघ हा स्वतंत्र भारताच्या संकल्पनेत बसतो का, भारतीय प्रजासत्ताकाच्या संकल्पनेत राष्ट्रसंघ बसतो का, तो भारतीय संविधानाच्या चौकटीत काम करतो का, या गोष्टी तपासणं अत्यंत आवश्यक आहे. जर राष्ट्रसंघ भारतीय संविधानाच्या विरोधात, धर्मनिरपेक्ष भारताच्या संकल्पनेच्या विरोधात काम करत असेल तर त्याला 100 वर्ष झाली काय, 500 वर्ष झाली काय, काहीही फरक पडत नाही. ही समाजविरोधी संघटना आहे, ही भारतीय संविधानाच्या विरोधी संघटना आहे असं मान्य करणं आवश्यक होतं. आणि त्या दृष्टीने राष्ट्रसंघाच्या 100 वर्षाकडे बघायला हवं. मी हा व्हिडिओ अशासाठी करतोय की राष्ट्रसंघाच्या शताब्दीच्या निमित्ताने मीडिया संघावर मोठा फोकस टाकेल अशी माझी अपेक्षा होती. पण वृत्तपत्र असोत किंवा न्यूज चॅनल असोत, यापैकी बहुतेकांनी, काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांनी संघ नेत्यांचे, संघातल्या विचारवंतांचे, संघाचं समर्थन करणाऱ्या लेखकांचे गौरवपर लेख छापण्यातच आनंद मानला. किती लोकांनी संघाचं विश्लेषण करणारे अग्रलेख लिहिले हे मला तरी माहिती नाही. मराठी वृत्तपत्रातले असे अग्रलेख माझ्या तरी वाचनात शताब्दीच्या निमित्ताने आलेले नाहीत. आपण संघाचा शताब्दी सोहळा आहे त्यामुळे संघाच्या लोकांना व्यासपीठ देऊया अशी भूमिका बहुसंख्य संपादकांनी घेतलेली दिसते. त्यामुळे अशा शताब्दी सोहळ्याचं विश्लेषण, या संघटनेचं विश्लेषण करणं हे आवश्यक ठरतं. कारण मीडियामधून जेव्हा सोहळ्यांचा आणि सोहळ्यातल्या भलामणीचा भडीमार होतो तेव्हा नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सांगणं सुद्धा आवश्यक ठरतं. तरच आपण सत्याची बाजू घेतो असं म्हणता येईल. मित्रहो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कशी झाली इथपासून सुरुवात करायला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही डॉक्टर हेडगेवार यांनी 1925 साली केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा भारतीय प्रजासत्ताकाच्या विचाराबरोबर जाणारा विचार नाही, हा हिंदू राष्ट्राचा विचार आहे, हा हिंदू धर्मावर आधारित राज्याचा विचार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदूंसाठी काम करणारा संघ आहे, हिंदूंची संघटना आहे. पण केवळ हिंदूंची संघटना नाही, एक वेळ हिंदूंचं संघटन त्यांना करायचं असतं आणि ते कुणाचाही द्वेष न करता झालं असतं तर आपल्याला मान्य करता आलं असतं की हिंदूंनाही संघटन करण्याचा अधिकार आहे भारतीय घटनेनुसार. मात्र हिंदूंचं संघटन करताना मुस्लिमांचा टोकाचा द्वेष या संघटनेने गेली 100 वर्ष केलेला आहे. किंबहुना मुसलमानांविषयी अफवा पसरवून, मुसलमानांविषयी खोट्या बातम्या पसरवून हिंदूंच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न या संघटनेने पद्धतशीरपणे आणि वेगवेगळ्या मार्गाने केलेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर हेडगेवारांनी 1925 ला या संघटनेची स्थापना केली. लक्षात घ्या, 1925 हेच ते वर्ष आहे जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली. म्हणजे एका बाजूला
मुस्लिम लीगची स्थापना होत होती आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होत होती, हे आपल्याला विसरता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार काय आहे लक्षात घ्या. गोळवळकर वगळता, गुरु गोळवळकर वगळता एकाही सरसंघचालकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक भूमिकेविषयी सविस्तर लिहिलेलं नाही. सरसंघचालकांनी वेळोवेळी भाषणं केलेली आहेत, वेळोवेळी आपली मतं मांडलेली आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार ही मतं बदललेली आहेत. अनेकदा त्यांच्यावर संधी साधूपणाचा आरोप झालेला आहे. पण गोळवळकर गुरुजींचं बंच ऑफ थॉट्स किंवा व्ही ही जी पुस्तकं आहेत, यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ भूमिका येते. एक लक्षात घ्यायला पाहिजे, डॉक्टर हेडगेवार यांच्यावर डॉक्टर मुंजे जे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, त्या डॉक्टर मुंजांचा मोठा प्रभाव होता. डॉक्टर मुंजे हे हेडगेवारांचे गुरु होते असं म्हणता येईल. डॉक्टर मुंजे मुसोलिनीच्या प्रभावाखाली होते, मुसोलिनीच्या फॅसिस्ट पार्टीच्या प्रभावाखाली होते, म्हणून मुसोलिनीची भेट घ्यायला ते थेट इटलीमध्ये गेले होते. तेव्हा अशा डॉक्टर मुंजेंच्या प्रभावाखाली हेडगेवार होते आणि त्यांनी रासव संघाची स्थापना केली. डॉक्टर मुंजेंच्या मनामध्ये हिंदू समाजाचं लष्करीकरण होतं. जसं फॅसिस्ट पार्टी लष्करीकरणावर विश्वास ठेवत होती, तसंच डॉक्टर मुंजेंना हिंदू समाजाचं लष्करीकरण व्हावं असं वाटत होतं. आज संघापुढे जे मॉडेल आहे ते नेमकं हेच फॅसिस्ट मॉडेल आहे, जे डॉक्टर मुंजेंनी इटलीतल्या मुसोलिनीच्या पार्टीकडून भारतात आणलेलं आहे आणि जे डॉक्टर हेडगेवारांनी आणि नंतर गोळवळकरांनी जसंच्या तसं स्वीकारलेलं आहे. तेव्हा रासव संघ या संघटनेची मूळ प्रेरणा ही मुसोलिनीच्या फॅसिस्ट पार्टीत आहे आणि हिंदू समाजाच्या लष्करीकरणात आहे, हे विसरता येणार नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. संघाने गेल्या 100 वर्षात अनेक चेहरे बदलले, मुखवटे बदलले, अनेक भूमिका घेतल्या, पण संघाचा जो मूळ विचार आहे तो फॅसिझमचा विचार आहे. डॉक्टर मुंजेंनी हेडगेवारांकडे दिला आणि गोळवळकरांनी पुढे चालवला, हे आपल्याला विसरता येणार नाही. डॉक्टर गोळवळकरांनी पंच ऑफ थॉट्स मध्ये आणि व्ही मध्ये सविस्तरपणे लिहिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर गोळवळकर गुरुजींवर हिटलर आणि मुसोलिनीचा उघड प्रभाव आहे, त्यांच्या नाझीवादाचा प्रभाव आहे, हे लक्षात घ्या. गोळवळकरांना भारतीय घटना मान्य नाही, हे त्यांनी घटना तयार होत असताना, संविधान समिती बसलेली असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम करत असताना स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला भारतीय घटना मान्य नाही. भारतीय घटना ही पाश्चात्यांचं अंधानुकरण करून बनवलेली आहे. वेगवेगळ्या राष्ट्रांच्या घटनेतली तत्व एकत्र करून ती बनवलेली आहे, त्यामुळे ती आपल्याला मान्य नाही. भारतीय घटनेपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे, हे गुरु गोळवळकरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. गोळवळकरांचा विचार हा समतेच्या विरुद्ध होता, स्त्री पुरुष समतेच्या विरुद्ध होता. त्यांना वर्णाश्रमाचं मॉडेल 100% मान्य होतं. ते जातीयवादाचेही पुरस्कर्ते होते आणि या राष्ट्राचे मुख्य शत्रू कोण आहेत हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. हे काही मी सांगत नाही. तर पहिलं म्हणजे मुसलमान, दुसरं म्हणजे ख्रिश्चन आणि तिसरं म्हणजे कम्युनिस्ट. हे 3 या राष्ट्राचे मुख्य शत्रू आहेत, हे गोळवळकरांनी आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. गोळवळकरांनंतर एवढी सविस्तर मांडणी संघातल्या कोणत्याही सरसंघचालकाने केलेली नाही. गोळवळकरांचे जे विचार आहेत ते आज प्रतिगामी आहेत आणि आज सोयीचे नाहीत, म्हणून संघ गोळवळकरांचे विचार हे आपले विचार आहेत हे आता उघडपणे मान्य करत नाही. किंबहुना गोळवळकरांच्या बंच ऑफ थॉट मधली काही पानं सुद्धा नव्या आवृत्तीतून वगळण्यात आली आहेत असं माझ्या कानावर पडलेलं आहे. परंतु जर गोळवळकरांचा विचार नसेल तर संघाचा मूळ विचार काय आहे? का संघाचा विचार बदलता आहे? परिस्थितीनुसार राजकारण जसं बदलतं, समाजकारण कसं बदलतं, तसा संघाचा विचार बदलला जातो? मला असं वाटत नाही. सरसंघचालक, वेगवेगळे सरसंघचालक वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळी मतं मांडत असले तरी मूळ विचार हा डॉक्टर मुंजेंनी दिलेला आहे, हेडगेवारांनी दिलेला आहे, गुरु गोळवळकरांनी दिलेला आहे. यामध्ये काही मतभेद असण्याचं कारण नाही. संघ ही नाझीवादावर श्रद्धा असलेली, एका धर्माच्या राष्ट्रावर श्रद्धा असलेली संघटना आहे. संघाला भारताचा हिंदू पाकिस्तान बनवायचा आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि गेली 50 वर्ष संघाचा अभ्यास केल्यानंतर मला या मॉडेलमध्ये चेहरे बदललेले दिसतात, मुखवटे बदललेले दिसतात, पण मूळ मॉडेलमध्ये काही बदल झालाय असं दिसत नाही. संघाच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमामध्ये नाणं आणि पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध करण्यात आलं, त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य आंदोलनात मोठं योगदान दिलेलं आहे. मित्रहो, मी जेव्हा म्हणतो की संघाची शताब्दी
म्हणजे कसली शताब्दी आहे? माझ्या मते ती दांभिकपणाची शताब्दी आहे, ती ढोंगीपणाची शताब्दी आहे, ती खोटेपणाची शताब्दी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धडधडीतपणे खोटं बोलतात याविषयी अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं, पण मला यात आश्चर्य वाटत नाही, कारण सोयीनुसार खोटं बोलणं, संधीसाधूपणा करणं हा संघाचा मूळ विचार आहे, ही संघाची मूळ वृत्ती आहे आणि त्याचाच थेट परिणाम नरेंद्र मोदींवर संघ स्वयंसेवक म्हणून झालेला आहे, जो पंतप्रधान झाल्यावरही पुसला गेलेला नाहीये. त्यामुळे संघाचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग आहे ही लोणकडी थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी मारतात आणि सर्व माध्यमं कोणताही प्रतिवाद न करता ती लोकांपर्यंत पोहोचवतात. मुद्दा हाच आहे. माध्यमांच्या मनामध्ये सुद्धा संघाची भीती पहिल्यापासून आहे, संघाच्या दबावाखाली माध्यम आहे. जरी त्यांचे संपादक पूर्वीच्या काळामध्ये उदारमतवादी असले तरी संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, उच्चवर्णीयांची संघटना आहे, उच्चवर्णीयांनी नियंत्रित केलेली संघटना आहे आणि संघाला दुखावलं तर आपला हिंदू वाचक दुखावेल असं पूर्वीच्या काळी वृत्तपत्राच्या उदारमतवादी संपादकांना वाटत होतं. अगदी गोविंद तळवळकरांसारखा उदारमतवादी संपादकही याला अपवाद नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे शक्यतो संघाला आव्हान देणं, संघाच्या संकल्पनांची चिरफाड करणं हे या संपादकांनी, या माध्यमांनी टाळलेलं आहे. तीच परंपरा मराठीमध्ये आणि इतर भारतीय भाषात सुद्धा काही अपवाद वगळता पुढे चालू राहिलेली आहे. तेव्हा मुद्दा आहे की संघाचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग होता का? संघाच्याच इतिहासावरून हे दिसतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेने स्वातंत्र्य आंदोलनात 1925 पासून 1947 पर्यंत एकदाही अधिकृतपणे सहभाग घेतलेला नाही. डॉक्टर हेडगेवार हे संघाच्या स्थापनेपूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ते गांधीजींच्या प्रभावाखाली होते. म्हणून 1921 साली खिलाफत चळवळीमध्ये त्यांनी एक प्रक्षोभक भाषण केलं, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि ते तुरुंगात राहिले 1 वर्ष, हे लक्षात घ्या. पण ते संघाच्या स्थापनेपूर्वी डॉक्टर हेडगेवार जे तुरुंगात गेले ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून गेले, संघ कार्यकर्ते म्हणून गेले नाहीत. संघाची स्थापना त्यानंतर 4 वर्षांनी 1925 साली झाली. डॉक्टर हेडगेवार गांधीजींच्या मिठाच्या आंदोलनात सहभागी झाले होते का? व्यक्ती म्हणून झाले होते, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना गांधीजींच्या कोणत्याही आंदोलनात, स्वदेशीच्या आंदोलनात असो किंवा मिठाच्या सत्याग्रहात असो किंवा त्यानंतर 1942च्या चले जाव आंदोलनात असो, एकाही आंदोलनात ही संघटना सहभागी झाली नाही. 1925 ते 1940 डॉक्टर हेडगेवार हे संघाचे सरसंघचालक होते. त्यानंतर गोळवळकर गुरुजी झाले. हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी दोघांच्याही कालावधीमध्ये 47 पर्यंत संघाने एकदाही गांधीजींच्या आंदोलनाला, स्वातंत्र्य आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. उलट मुसलमानांच्या द्वेषाबरोबर गांधींचा द्वेष करणं, गांधीजींना पाकिस्तान धार्जिणे ठरवणं हे संघाने कायम केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांचं लांगुल चालनही संघाने केलेलं आहे. 1942च्या चळवळीच्या वेळेला गुरु गोळवळकर यांनी ब्रिटिश सरकारला जे पत्र लिहिलं होतं त्या पत्राचा दाखला याबाबत देता येईल. म्हणजे असं आहे की एका बाजूला सावरकर होते, दुसऱ्या बाजूला गोळवळकर होते, दोघंही ब्रिटिशांचं लांगुल चालन करत होते. 1924 साली काळ्यापणाच्या शिक्षेतून बाहेर राहून नंतर सावरकरांना रत्नागिरीला नेण्यात आलं. त्यावेळेला सावरकरांनी ब्रिटिशांपुढे हे कबूल केलं, ब्रिटिश सरकारला हे लिहून दिलं की आपण यापुढे राजकीय आंदोलनात सहभाग घेणार नाही. सावरकरांनी तर ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये भारतीयांनी भरती व्हावं म्हणून प्रयत्न केलेले आहेत. गोळवळकरांनी सुद्धा ब्रिटिशांची वेळोवेळी सहकार्य केलेलं लक्षात घ्या. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात हे धादांत खोटा आहे. खोटा हा शब्द तुम्हाला जर असंसदीय वाटत असेल तर असत्य आहे, हे 100% असत्य आहे. संघाची 100 वर्ष जितकी सत्य आहेत तितकं हे 100% असत्य आहे की संघाने स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग केला. चिमूरच्या उठावाचं उदाहरण दिलं जातं संघाकडून की चिमूरच्या उठावात आमचे स्वयंसेवक होते. स्वयंसेवक असतील पण ते व्यक्तिशः होते. संघ संघटना म्हणून कधीही स्वातंत्र्य आंदोलनातल्या कुठल्याही लढ्यात सहभागी झाला नाही, हे सत्य आहे. आणि मित्र, मी तुम्हाला आवाहन करतो की संघाविषयी जे लिहिलं गेलेलं आहे टीकात्मक, फक्त संघवाल्यांचं वाचू नका, कारण ते खोटं लिहितात. मी तुम्हाला सांगतो, आता जे लेख प्रसिद्ध झालेले आहेत संघ आणि गांधी, संघ आणि आंबेडकर, यामध्ये सुद्धा अनेक खोटी विधानं करण्यात आलेली आहेत. पण संघाविषयीचं सर्व लिखाण वाचा आणि तुमचा निष्कर्ष तुम्ही काढा. संघ स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होता का? ज्या संघटनेला हिंदू बहुल राष्ट्राच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी व्हावं असं वाटत नाही, ही संघटना राष्ट्रकार्य काय करणार?
संघातर्फे दावे केले जातात की आम्ही राष्ट्र उभारणीचं काम करतो, आम्ही चारित्र्य संवर्धनाचं काम करतो. ही राष्ट्र उभारणी काय आहे, कधी केली संघाने, चारित्र्य संवर्धनाचं काम संघाचं काय आहे हे कळलं. संघाच्या ज्या कवायती झाल्या शताब्दीच्या निमित्ताने, लाठ्या वगैरे घेऊन आणि शस्त्रपूजन झालं, या कवायतींवर फुलं बरसवण्यासाठी कोण होते, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते अशोक चव्हाण यांच्यासारखे राजकारणी या कवायतींवर फुलं बरसवत होते. एकनाथ शिंदेनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली, बंड केलं, गद्दारीचा आरोप झाला, या संपूर्ण राजकीय उलथापालथीमध्ये संघाने कोणतीही भूमिका घेतली नाही. संघ जर चारित्र्य संवर्धन करत असेल तर त्यांनी अशा गलिच्छ राजकारणाला विरोध करायला हवा. पण संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्रातल्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं असं दिसत नाही. याचं कारण असं आहे की कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवा, त्यासाठी कोणत्याही तडजोडी करा, त्यासाठी कोणतंही कारस्थान करा, कधीही संधी साधूपणा करा, सोडू नका संधी, हा संघाचा विचार आहे. त्यामुळे चारित्र्य संवर्धनाचा संघाचा तो दावा आहे तो फोल ठरलेला आहे. राष्ट्र उभारणीचा दावा आहे तो तपासायला हवा. पण माझ्या मते संघाने कोणती राष्ट्र उभारणी केली हे हा संशोधनाचा विषय आहे. लक्षात घ्या, एवढ्या 100 वर्षामध्ये आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकही रोल मॉडेल म्हणता येईल, आदर्श म्हणता येईल असा नेता देता आला नाही. विचारा स्वयंसेवकांना, राष्ट्रीय पातळीवरचा एक नेता सांगा जो आदर्श आहे देशासाठी. महात्मा गांधींसारखा आदर्श आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आदर्श आहे, महात्मा फुलेंसारखा आदर्श आहे, सुभाषचंद्र बोसांसारखा आदर्श आहे, भगतसिंगासारखा आदर्श आहे, असा एकही नेता संघाला गेल्या 100 वर्षात देता आला नाही. हे सत्य आहे, हे 100% सत्य आहे. म्हणूनच वल्लभभाई पटेल असो, जे वल्लभभाई पटेल गृहमंत्री म्हणून संघाचे प्रखर टीकाकार होते, किंवा सुभाषचंद्र बोस असो, किंवा भगतसिंग असो, किंवा महात्मा गांधी असो, किंवा डॉक्टर आंबेडकर असो, या सर्वांना हायजॅक करण्याचा प्रयत्न रासव संघाने चालवलेला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. संघाकडे स्वतःचा एकही नेता नाही. संघ संघटना 100 वर्ष चालली असेल, पण 100 वर्षात आदर्शवत वाटावा असा एकही नेता संघाने निर्माण केला नाही, हे सत्य आहे. म्हणून आज 100 वर्ष होत आहेत तेव्हा संघाच्या समर्थकांना लेख लिहावे लागत आहेत की संघ आणि महात्मा गांधींचे संबंध काय होते, संघ आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध काय होते. लक्षात घ्या, या सगळ्यांची नावं संघवाले आज घेतात आणि सांगतात की नाही हे आम्हाला प्रातस्मरणीय आहे, गांधीजी आम्हाला प्रातस्मरणीय आहे. संघ ही हुकुमशाही संघटना आहे, संघ ही धर्मांध संघटना आहे, हे महात्मा गांधींचं मत होतं. प्यारेलाल महात्मा गांधींचे सेक्रेटरी होते. यांनी महात्मा गांधींच्या शेवटच्या दिवसांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये 1947 सालचा दिल्लीच्या दंगलीच्या वेळचा एक प्रसंग आहे, जेव्हा गुरु गोळवळकर महात्मा गांधींना भेटायला गेले होते. दिल्लीतल्या दंगलीला, फाळणीनंतरच्या दंगलीला संघाचा आशीर्वाद आहे. संघ स्वयंसेवक या दंगलीत सहभागी झालेले आहेत आणि देशभरच्या अनेक दंगलीमध्ये संघ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत असा आरोप तेव्हा होत होता. महात्मा गांधींनी गुरु गोळवळकरांना सांगितलं की तुम्ही एक पत्रक काढा आणि या आरोपांचा इन्कार करा की आमचा यात सहभाग नाही. महात्मा गांधी हे सौजन्य मूर्ती होते, त्यामुळे त्यांनी गुरु गोळवळकरांना कडक शब्दात काही सुनावलं नाही, पण तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी ही संधी आहे असं सुचवलं आणि तुम्ही पत्रक काढा आणि आपला या दंगलीमध्ये सहभाग नाही असं स्पष्ट करा असं सांगितलं. गुरु गोळवळकरांनी त्याला नकार दिला, हे लक्षात घ्या. महात्मा गांधींच्या जवळ असलेला एक काँग्रेसचा नेता म्हणाला की फाळणीनंतर जे निर्वासित येत आहेत त्यामध्ये संघ कार्यकर्ते चांगलं काम करतायत, मेहनत करतायत, कमिटेड आहेत. महात्मा गांधी त्याला उत्तर देताना म्हणाले की हिटलर आणि मुसोलिनीचे अनुयायी सुद्धा असेच कमिटेड होते आणि मेहनती सुद्धा होते, लक्षात घ्या. संघ ही हुकुमशाही प्रवृत्तीची संघटना आहे याविषयी महात्मा गांधींच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती. त्यामुळे आज संघवाले लेख लिहून महात्मा गांधी आणि संघाचे किती सौहार्दपूर्ण संबंध होते हे सांगायचा प्रयत्न करतात, हे खोटं आहे. महात्मा गांधी सर्वांचे सौजन्याने वागत होते. त्यांनी संघाला कधीही सर्टिफिकेट, प्रमाणपत्र दिलेलं नाही. तोच प्रकार डॉक्टर आंबेडकरांबाबत. डॉक्टर आंबेडकरांनी संघाला विषवल्ली म्हटलेला आहे, लक्षात घ्या. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू राष्ट्राला प्रखरपणे विरोध केलेला आहे, हेही लक्षात घ्या आपल्या लिखाणामधून. हिंदू कोड बिल डॉक्टर आंबेडकर आणत होते तेव्हा पंडित नेहरूंबरोबर डॉक्टर आंबेडकरांचे पुतळे सुद्धा संघवाल्यांनी जाळलेले आहेत आणि डॉक्टर आंबेडकरांना अतिशय घाणेरड्या पद्धतीची लाखोली वाहिलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे संघवाले ज्या कंड्या पिकवतात की डॉक्टर आंबेडकर कराडच्या शाखेवर गेले वगैरे, याला काही पुरावा नाही. डॉक्टर आंबेडकरांनी संघाचं कधीही समर्थन केलं नाही. संघ ही धर्मांध संघटना आहे हे डॉक्टर आंबेडकरांना मान्य होतं. आज केवळ दलितांना आकर्षित करण्यासाठी संघवाले डॉक्टर आंबेडकरांचा आधार घेत आहेत.
संघाची विचारसरणी आणि डॉक्टर आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला त्याची विचारसरणी एक नाही, हे लक्षात घ्या. डॉक्टर आंबेडकरांचं संपूर्ण लिखाण त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की हिंदू राष्ट्राचं समर्थन करणाऱ्या संघटनेशी मी समझोता करणार नाही. आज काही तर्क काढून महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर संघाच्या जवळचे होते असं दाखवण्याचा संघाचा प्रयत्न आहे. याचं कारण आंबेडकर आणि गांधी शिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही हे संघाला उमगलंय. तोच प्रकार भगतसिंग बाबत. भगतसिंग तर कम्युनिस्ट विचारांचे होते, सुभाषचंद्र बोस डाव्या विचारांचे होते, लक्षात घ्या. आणि वल्लभभाई पटेल ज्यांचा एवढा मोठा पुतळा मोदींनी उभारला ते गांधीवादी होते आणि संघावर त्यांनी प्रखर टीका केलेली आहे, हे विसरता येणार नाही. संघ परिवाराने निर्माण केलेल्या विषारी वातावरणामुळे गांधीजींची हत्या झाली हे वल्लभभाई पटेलांनी म्हटलेलं आहे. वल्लभभाई पटेलांचं जे कलेक्टेड व्हॉल्युम्स आहेत पत्रांचे त्याच्यामध्ये हे पत्र आहे, पुरावे दाखल तुम्ही बघू शकता. तेव्हा आज संघवाले जरी गांधी, आंबेडकर, पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांना हायजॅक करत असले तरी यापैकी एकही नेता, एकही आदर्श हा संघाच्या जवळचा नाही. संघाच्या विचाराशी सहमत असणारा एकही यापैकी पुढारी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यांना हायजॅक करण्याची राजकीय चाल संघ खेळतोय. आता तर संघाने महात्मा फुलेंना सुद्धा आपलंसं केलेलं आहे. प्रश्न हा विचारायला हवा की गुरु गोळवळकर की महात्मा फुले, गुरु गोळवळकर की आंबेडकर, गुरु गोळवळकर की शाहू महाराज, गुरु गोळवळकर की शिवाजी महाराज, या प्रश्नाचं उत्तर 100 वर्षात एकाही संघवाल्याने दिलेलं नाही. तुम्ही एका बाजूला गुरु गोळवळकरांना स्वीकारताय, दुसऱ्या बाजूला महात्मा फुले आणि आंबेडकरांना स्वीकारताय. याला दांभिकपणा म्हणतात, याला ढोंगीपणा म्हणतात, याला खोटेपणा म्हणतात. हे होणार नाही, हे लक्षात घ्या. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींची हत्या झाली. या हत्येमध्ये नथुराम गोडसे याने खून केला महात्मा गांधींचा. पण नथुराम गोडसे हा संघ स्वयंसेवक नव्हता असं संघाने जाहीर केलं. नथुराम गोडसेला डिसोन केलं, आपला कोणताही संबंध नाही. पण सत्य परिस्थिती आहे की नथुराम गोडसे हा संघ परिवाराचा अविभाज्य घटक होता. नथुराम गोडसे हा संघाचा सदस्य होता. संघवाल्यांकडे ही काही पद्धत नाही की मेंबरशिपच्या रिसिटा द्यायची, पण नथुराम गोडसे हा संघ परिवाराचा सदस्य होता. गांधींच्या खुनाचा आरोप नथुरामवर लागल्यावर संघ परिवाराने किंवा रासव संघाने, गुरु गोळवळकरांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि संघाला वाचवण्यासाठी त्याच्यापासून अलग केलं स्वतःला, हे लक्षात घ्या. गुरु गोळवळकर सुद्धा आरोपी होते. सावरकर जसे आरोपी होते तसे गुरु गोळवळकर सुद्धा आरोपी होते. पुराव्या अभावी सुटले. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पूर्वीच्या काळी महात्मा गांधींच्या परंपरेतून जे नेते आले होते, मग नेहरू असेल, वल्लभभाई पटेल, यांची वागणूक अत्यंत सौजन्यपूर्ण होती. रासव संघ असेल किंवा इतर कोणतीही संघटना असेल तिला सुधारण्याची संधी दिली पाहिजे असं यांचं मत होतं. त्यांचं मन विशाल होतं, त्यामुळे त्यांनी रासव संघालाही ती संधी दिली. महात्मा गांधींच्या खुनानंतर रासव संघावर बंदी घालण्यात आली. ती बंदी उठवताना रासव संघाने अंडरटेकिंग दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपण राजकीय कार्य करणार नाही, फक्त सांस्कृतिक संघटना म्हणून काम करू, हे अंडरटेकिंग दिलेलं आहे. 1962 सालचा उल्लेख करतात संघाचे लोक, अभिमानाने करतात की प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये आम्हाला बोलवण्यात आलं. लक्षात घ्या, रासव संघाला एकट्याला नेहरूंनी निमंत्रण दिलं नव्हतं. त्यावेळेला चीनचं युद्ध चालू होतं, त्यामुळे सैन्याचे जवान उपलब्ध नव्हते. अशा वेळेला देशातल्या अनेक स्वयंसेवी संघटनांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी बोलवण्यात आलं होतं. त्यामध्ये एक रासव संघ होता. या निमित्ताने रासव संघाला राष्ट्रीय प्रवाहात येण्याची संधी मिळेल असं नेहरूंचं म्हणणं होतं. त्यामुळे रासव संघवाले जे धादांत खोटं बोलतात की नेहरूंनी आम्हाला निमंत्रण दिलं, नेहरूंनी फक्त रासव संघाला निमंत्रण दिलं नव्हतं, नेहरूंनी अनेक संघटनांना निमंत्रण दिलं होतं. त्यामध्ये एक रासव संघ होता. हे सत्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे जाऊया. आणीबाणीमध्ये संघ स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. देशातल्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इंदिरा गांधींनी अटक केली आणि आणीबाणी लागू केली, मिसा लागू केला, हे आपल्याला माहिती आहे. पण झालं काय पुढे? जी शरणागतीची परंपरा सावरकरांपासून आणि गोळवळकरांपासून सुरू झाली ती इथे देवरसांनी पुढे चालू ठेवली. याचं कारण तुरुंगातून देवरसांनी इंदिरा गांधींना 3 पत्र लिहिली आणि इंदिरा गांधींची त्यामध्ये स्तुती केली, अक्षरशः शरणागती स्वीकारली आणि आपल्या 20 कलमी कार्यक्रमाची रासव संघ कसं सहकार्य करायला तयार आहे हे या पत्रामध्ये लिहिलं. इंदिरा गांधींनी त्यांना माफ केलं नाही, हे लक्षात घ्या. इंदिरा गांधी संघाचं राजकारण चांगलं जाणत होत्या. पण मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की संघवाले जो टेंबा मिरवतात की आम्ही आणीबाणीला विरोध केला, संघाचे त्यावेळेचे सरसंघचालक बाळाराव देवरस यांनी इंदिरा गांधींना शरणागतीची पत्र लिहिलेली आहेत, जी उपलब्ध आहे, तुम्ही गुगल करू शकता. यावर मी एक व्हिडिओही पूर्वी बनवलेला आहे. संघवाले काय करतात, आपल्या विरोधातले जे पुरावे आहेत
ते दडपण्याचा प्रयत्न करतात. युट्यूबवर यांच्या विरोधामध्ये जे येईल त्याविरुद्ध युट्यूबकडे जाऊन तक्रार करतात. मग हे व्हिडिओ डिलीट केले जातात वगैरे वगैरे. संघवाल्यांची इच्छा असेल तर संघाच्या अभ्यासकांची एक जाहीर चर्चा घडवायला पाहिजे. संघाच्या शताब्दी निमित्त खरं काय खोटं काय याचा फैसला होऊन जाऊ द्या. लक्षात घ्या, संघाला खरं राजकीय जीवदान मिळालं ते 1977 नंतर जनता पक्षाच्या काळामध्ये. जयप्रकाशांवर हा आरोप होतो, त्याआधी डॉक्टर लोहियांवर आरोप होतो की तुम्ही बिगर काँग्रेसवादाच्या नादामध्ये संघाला एक लेजिटिमसी दिली. नंतर जेपींवर हा आरोप होतो. पण संघाला राजकीय जीवदान 77 मुळे मिळालं हे मी मानत नाही. संघ 84च्या निवडणुकीत किंवा भाजप संघाचं राजकीय हत्यार जे होतं, संघाची राजकीय फ्रंट जी होती भाजप, हा 1984च्या निवडणुकीत 2 खासदारांवर आलेला होता हे लक्षात घ्या. सपशेल पराभव झाला होता. 1980ला इंदिरा गांधी सत्तेत परत आल्या, जनता पक्ष पराभूत झाला. 84च्या निवडणुकीमध्ये भाजपची खासदार संख्या केवळ 2 झालेली होती. म्हणजे भाजपचं पूर्णपणे अधपतन झालं होतं. आणि त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी भाजपचे अध्यक्ष होते. त्यांनी गांधीवादी समाजवाद स्वीकारायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1984-85 नंतर गांधीवादी समाजवाद आपल्याला कुठेच नेऊ शकत नाही हे भाजपच्या लक्षात आलं. आणि मग अडवाणींच्या नेतृत्वाखाली राम जन्मभूमी आंदोलन सुरू झालं. 1984-85 ते अगदी परवा राम मंदिर बनण्यापर्यंत हे आंदोलन म्हणजे भारतीय संविधानाच्या अपमानाचा, खोटेपणाचा, दगलबाजीचा इतिहास आहे. सुप्रीम कोर्टाला आश्वासन दिलं होतं बाबरी मशिदीच्या संरक्षणाचं. त्यावेळेला भाजप सरकार होतं उत्तर प्रदेशामध्ये, कल्याण सिंग मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाला आश्वासन देऊनही कारसेवक बाबरी मशिदीच्या घुमटावर चढले आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली हे लक्षात घ्या. संघ परिवार या देशातली न्यायव्यवस्था जो आहे तिचाही आदर करत नाही हे सिद्ध झालं. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे बाबरी मशिदीचा जो विध्वंस झाला हे एक गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य होतं असं म्हटलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राम मंदिर आंदोलनापासून जी विषपेरणी या देशात सुरू झाली, अडवाणींच्या नेतृत्वाखाली रामरथ यात्रा निघाली. तुम्ही बघा देशामध्ये मुसलमानांमध्ये एवढं विष पेरण्याचं काम, एवढं घबरावाटीचं वातावरण यापूर्वी कधीही नव्हतं. एका बाजूला काँग्रेसचं अधपतन होत होतं, काँग्रेसचा राजकीय प्रभाव कमी होत होता, काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत होते. इंदिरा गांधी 80 साली परत आल्या, राजीव गांधींना 400 जागा मिळाल्या, तरी सुद्धा काँग्रेसचं अधपतन काही थांबलं नाही. त्यानंतर बोफोर्सच्या आरोपातून सुद्धा ते सुरू झालं आणि नंतर मंडल आयोगापर्यंत मजल गेली. पण व्हीपी सिंगनी मंडल आयोग जो लागू केला, तुम्ही लक्षात घ्या संघवाले किती संधी साधू आहेत. या मंडल आयोगाला राष्ट्रसंघ, भाजप, संघाच्या सर्व संघटना, संघ परिवाराचा विरोध होता. मंडल आयोगाविरुद्ध पहिलं आंदोलन दिल्लीतल्या विद्यार्थ्यांनी अभाविपणे छेडलं हे लक्षात घ्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आंदोलनात अग्रभागी होती. जेव्हा एका विद्यार्थ्याने स्वतःला जाळून घेतलं, आत्मदहन केलं, त्यामध्ये सुद्धा अभाविपचा मोठा सहभाग होता हे नाकारता येणार नाही. बट जेव्हा संघ परिवाराच्या लक्षात आलं की मंडल आयोगाला विरोध करून भागणार नाही, कारण मंडल आयोग हा बहुजनांच्या हिताची गोष्ट सांगतोय, विशेषतः ओबीसीच्या हिताची गोष्ट सांगतोय, अन्य मागासवर्गीयांच्या, तेव्हा संघाने आपला विरोध मागे घेतला. असा संघाचा संधिसाधूपणाचा इतिहास आहे. सत्ता मिळवण्यासाठी, समाजावर प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी संघवाले आपली काळी टोपी किती वेळा बदलतील, आपले मुखवटे किती वेळा बदलतील हे सांगता येणार नाही. कायम सांगितलं जातं आमची शिस्तबद्ध संघटना आहे, आमची आदेशावर चालणारी संघटना आहे, हुकुमशाहीचं संघटना आहे, एक चालकानुवर्तित्व आहे. हा लोकशाही देश आहे, ही घटना लोकशाही आहे. या लोकशाही देशामध्ये राष्ट्रसंघासारखी संघटना पूर्णपणे मिसफिट आहे लक्षात. आदेशावर चालणारी संघटना आहे तेव्हा शिस्तीचं कौतुक काय करायचं. हिटलरच्या लष्करामध्ये सुद्धा शिस्त होती, मुसोलिनीच्या पक्षामध्ये सुद्धा शिस्त होती. तीच शिस्त संघामध्ये दिसते, कारण विचार कमी आणि आदेशाचं पालन जास्त ही संघाची संस्कृती आहे लक्षात घ्या. राम जन्मभूमी आंदोलनामुळे या देशातल्या बहुसंख्य हिंदूंची मनं कलुषित करण्यात संघाला यश आलं. खूप सविस्तर बोलता येईल, तेवढा आपल्याकडे वेळ नाही. पण आणखीन एक मुद्दा सांगतो. राष्ट्रसंघ कधीही एका तोंडाने बोलत नाही. राष्ट्रसंघ हा 10 तोंडांचा रावण आहे अशी त्यावर टीका केली जाते. मी राष्ट्रसंघाला रावण म्हणत नाही, कारण रावण हा दक्षिणेकडे खलनायक नाहीये. रावण हा आदराचं स्थान आहे दक्षिणेकडे. पण राष्ट्रसंघ हा 10 तोंडांचा खलनायक आहे हे खरंच आहे. किती तोंड आहेत राष्ट्रसंघाची तुम्ही बघा.
एक विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, दुर्गा वाहिनी असेल, असंख्य संस्थांचं जाळं असेल, वनवासी आश्रम असेल, असंख्य तोंडाने हा संघ परिवार चालत असतो, बोलत असतो. आणि जेव्हा मुसलमानांना धडा शिकवण्याची वेळ येते तेव्हा बजरंग दलातली बहुजन माणसं पुढे असतात. जेव्हा हिंसा करण्याची वेळ येते तेव्हा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पुढे असतात किंवा आणखीन दुसऱ्या एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते पुढे असतात. सरसंघचालक अशा वेळी काही बोलत नाही. ग्रॅहम स्टेन्सचा खून दारासिंग करतो आणि तो दारासिंग संघ परिवाराचा भाग असतो हे विसरता येणार नाही. ग्रॅहम स्टेन्सच्या खुनातला आरोपी मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री बनतो हे विसरता येणार नाही. या देशामध्ये 2014 नंतर जे झुंडबळी झाले, लिंचिंगच्या ज्या घटना घडल्या, त्या सर्व घटना या संघ परिवारातून प्रेरणा घेणाऱ्या गुंडांनी घडवलेल्या आहेत हे लक्षात घ्या. पुण्यामध्ये झालेला मोहसिन शेखचा मृत्यू, त्याची हत्या, खून हिंदू राष्ट्र सेनेने केली असली तरी हिंदू राष्ट्र सेना ही संघ परिवाराने पेरलेल्या विषवृक्षाला लागलेली फळं आहेत हे विसरता येणार नाही. म्हणून म्हणतो हा 10 तोंडांचा खलनायक आहे. एका बाजूला म्हणायचं की राम मंदिर झालं की आम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रार्थना स्थळावर अधिकार सांगणार नाही. त्यासाठी 1991चा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट करण्यात आला. भारतीय संसदेने तो मंजूर केला. पण आजही सरसंघचालक मोहन भागवत हे म्हणतात की काशी आणि मथुरा हे आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. संघ परिवार म्हणून त्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही, पण संघाच्या स्वयंसेवकांना अशा आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही रोखणार नाही. ही मुलाखत अवेलेबल आहे, तुम्ही बघा युट्यूबवर. संधिसाधूपणा जो आहे, संघा इतका संधिसाधूपणा भारतातल्या कोणत्याही दुसऱ्या राजकीय सामाजिक संघटनेने दाखवलेला नाहीये. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते संघ ही विषवल्ली आहे, हे 100% खरं आहे. 100% खरं आहे. संघाविषयी खूप बोलता येईल. एकच शेवटी सांगतो की हा देश टिकायचा असेल, या देशाचा हिंदू पाकिस्तान व्हायचा नसेल तर सर्वसमावेशकतेचं गांधी आंबेडकरांचं तत्वज्ञानच या देशाला टिकवू शकेल हे लक्षात घ्या. संघाला या देशाचा हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. संधी मिळताच ते करतील. ते गेल्या निवडणुकीला 2024च्या लोकसभा निवडणुकीला 400हून अधिक जागा आम्हाला मिळाल्या तर आम्ही घटना बदलणार हे भाजपचे नेते बोलतच होते. ती संघाची खरी इच्छा आहे. या देशातल्या मुसलमानांचं शिरकाण व्हावं ही संघाची इच्छा आहे. म्हणूनच लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना गुरु गोळवळकरांनी मुसलमानांचा मताधिकार काढून घ्या अशी मागणी सुद्धा केली होती. हे विसरता येणार नाही. संघाचा पहिला शत्रू हा मुसलमान आहे. मोहन भागवत मधून म्हणतात मुसलमान इथे राहणार आहेत, त्यांना सामावून घ्यायला हवं. पण तो त्यांचा मुखवटा आहे, ती त्यांची खरी भूमिका आहे असं मानायला जागा नाही. मोहन भागवतांची विधानं बघा. झुंडबळी झाले, लिंचिंग झालं तेव्हाची विधानं बघा. आजही जे लव जिहादचे मोर्चे निघतात आणि विष पेरत फिरतात ती संघाच्या विषवृक्षाचीच फळं आहेत. जशी हिंदू राष्ट्र सेना ही संघाच्या विषवृक्षाचं फळ आहे, तसंच हे सुद्धा लव जिहाद विषयीचे मोर्चे, सकल हिंदू समाज म्हणून निघणारे, ही संघाच्या तत्वज्ञानाची फळं आहेत. संघाचं तत्वज्ञान यशस्वी झालं तर या देशाची पुन्हा फाळणी होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. म्हणूनच जर हा देश टिकवायचा असेल, या देशावर आपलं प्रेम असेल, तर संघासारख्या सर्व धर्मांध संघटनांना विरोध करायला हवा. संघ अधिक धोकादायक आहे याचं कारण ही बहुसंख्याकांची धर्मांध संघटना आहे. पण ही हिंदू धर्मांध संघटना आहे. तसंच इतर धर्मामध्ये ज्या अशा संघटना असतील, धर्मांध, अतिरेकी, दहशतवादी संघटना, मुस्लिम संघटना असतील, ख्रिश्चन संघटना असतील, इतर धर्मामधल्या संघटना असतील, या सर्व धर्मांध संघटनांना विरोध करायला हवा. कारण आपल्या संविधानाच्या चौकटीत त्यांना जागा मिळू शकत नाही. भारत हे एक सेक्युलर सोशलिस्ट राष्ट्र आहे हे लक्षात घ्या. संघाचा हाही प्रयत्न चालू आहे सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द काढून टाकण्याचा. ते शब्द नव्हते तेव्हा सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे अभिप्रेतच आहे. भारत हे सेक्युलर राष्ट्र असणं, धर्मनिरपेक्ष राष्ट्र असणं हे अभिप्रेतच आहे. मुळात हे संघाला मान्य नाहीये. तेव्हा अशा संघटनेची शताब्दी झाली काय, 200 वर्ष झाली काय, 500 वर्ष झाली काय, ही संघटना
या धर्मनिरपेक्ष देशासाठी धोकादायकच आहे असं स्पष्टपणे म्हणणं भाग आहे. कारण रासव संघाविषयीचे जे व्हिडिओ होतात ते डिलीट केले जातात, त्यांच्या विरुद्ध तक्रारी केले जातात असा अनुभव आहे. त्यामुळे हा रासव संघाविरुद्ध विषयीचा व्हिडिओ जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचेल हे बघणं ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून ही कळकळीची विनंती आहे. धर्मांधतेला विरोध हा भारताच्या संविधानातच आहे हे मी तुम्हाला सांगतो. म्हणून ज्यांची आंबेडकरांवर श्रद्धा आहे, गांधींवर श्रद्धा आहे, भगतसिंगावर श्रद्धा आहे, त्यांनी तो करायलाच हवा, त्याला पर्याय नाही. पाहत राहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.